नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र राज्यामध्ये सूत्रसंचालक बनण्यासाठी आणि सूत्रसंचालक होण्यासाठी तयार केलेला पहिला यूट्यूब चॅनल म्हणजे निवेदक विठ्ठल पवार. तर आज आपण पाहणार आहोत की सूत्रसंचालकाने कोणकोणत्या कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीने सूत्रसंचालन करायचं असतं, अर्थात कोणकोणत्या ठिकाणी कशा पद्धतीचे शब्द, कशा पद्धतीचे वाक्य, कशा पद्धतीच्या चारोळ्या वापरायच्या याबद्दलचं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करणार आहे. तरी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि त्या व्हिडिओच्या असणाऱ्या यूट्यूबच्या ज्या लिंक्स आहेत ती तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. चला तर पाहूया. सूत्रसंचालकाला शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार, कृषी, क्रीडा, सांस्कृतिक, शेती, व्यापार, उद्योग आदी विविध क्षेत्रातल्या कार्यक्रमाला सामोरं जावं लागतं. मग अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सूत्रसंचालकाला एक वेगवेगळे शब्द त्या प्रसंगाला, त्या कार्यक्रमाला अनुरूप शब्द त्या ठिकाणी सादर करावे लागतात. उदाहरणार्थ यूपीएससी मध्ये यश मिळवलेल्या अर्थात जिल्हाधिकारी पदावरती निवड झालेल्या त्या विद्यार्थ्याच्या गौरव समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्यावेळेस सूत्रसंचालकाने काय म्हटलं असेल बघा, की ते कार्यक्रम सुंदर होण्यासाठी, प्रभावी होण्यासाठी काय बोलावं, काय बोलू नये. तर ज्यावेळेस त्या यूपीएससी मध्ये दैदिप्यमान यश मिळवलेल्या विद्यार्थ्याचा सन्मान होत असताना सूत्रसंचालकानं त्या ठिकाणी अभंग सादर केला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारणी. अशा पद्धतीनं ओघवत्या शैलीमध्ये आणि अभंगाचा वापर सूत्रसंचालकानं त्या ठिकाणी केला. उद्घाटनाच्या समारंभाचं सूत्रसंचालन होत असताना हॉटेलचं असेल, पतसंस्थेचं असेल किंवा अन्य सामाजिक संस्थेचं असेल किंवा एखाद्या उद्योग व्यवसायाचं उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते फीत कापत असताना सुरवंटाचं फुलपाखरू होण्याचा क्षण, नदीतून समुद्राकडे झेपावण्याचा क्षण आणि माणसाच्या उत्क्रांतीतून प्रगती होण्याचा क्षण, ही वेगळी अशी नवता आहे आणि आज ती खऱ्या अर्थानं ती नवता आमच्या मनामध्ये झेपावत आहे. टिंबटिंब यांच्या हा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. तसेच पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमाला सूत्रसंचालन करत असताना सूत्रसंचालकाने त्या ठिकाणी काय बोलावं, वर्षामागून वर्षे सरली, संगत सोबत आपली घडली, व्यवहाराच्या पलीकडे अर्थपूर्ण ही नाती जडली, प्रामाणिकतेला इथे वाघ, विश्वासाचा स्थायी भाव आणि त्या विश्वासाच्या स्थायी भावावरती आणि सहकार क्षेत्रातली मूलतत्वांचा आदर्श आणि मूलतत्व लक्षात घेऊन गेली 30 वर्ष सहकार क्षेत्रात वाटचाल करणारी आपली पतसंस्था आणि त्या पतसंस्थेचा वार्षिक सर्वसाधारण सभेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सूत्रसंचालकानं वेगवेगळ्या पद्धतीनं सूत्रसंचालन करत असताना असे शब्द वापरावेत. किंवा महाराष्ट्राचे गडकिल्ले संवर्धनाच्या बाबतीत उत्कृष्ट काम करणारी व्यक्ती असेल, शिवभक्त असेल तर त्या ठिकाणी कोणती प्रभावी सारोळी आणि कार्यक्रमाला अनुसरून वापरावी. उदाहरणार्थ त्या शिवभक्ताचा सन्मान होत असताना सूत्रसंचालकाने काय बोलावं, तर त्या ठिकाणी आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, महाराष्ट्रात फक्त शिवभक्तांचीच हवा. अशा रीतीनं त्या कार्यक्रमाला एक उल्हासाचं वातावरण निर्माण कसं होईल याकडे सूत्रसंचालकांनी लक्ष द्यावे. माहितीच्या अधिकारामध्ये गेली 10 वर्ष सातत्यानं लढा देणारे आदर्श जनसेवक अण्णासाहेब हजारे यांचा सन्मान होत असताना सूत्रसंचालकांनी त्या ठिकाणी चारोळी वापरली. राळेगणच्या जंगलात एक धान्या वाघ राहतो, राळेगणच्या जंगलात एक धान्या वाघ राहतो, शिकार करत नाही मात्र भ्रष्टाचारांना फाडून खातो, असे आदर्श समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचा सन्मान. अशा ठिकाणी त्या प्रसंगाला अनुरूप सूत्रसंचालकाने अशा वेगवेगळ्या चारोळ्या, वेगवेगळे भाषेचं, शब्दांचं सौंदर्य लक्षात घेऊन त्या कार्यक्रमाला अनुरूप असे शब्द वापरले तर तो कार्यक्रम सुंदर होईल. निवेदकामुळे त्या कार्यक्रमाची उंची वाढेल. धन्यवाद.